काय होईल. या प्रकारे आमच्यात अजून जागृती आली नाही आणि संघटितपणा आमच्यात नाही. अलग अलग जाती तेल्याचं उदाहरण घेतलं, त्याच्यात एक बैलाचं संघटन राहील, एक दोन बैल्या तेल्याचं राहील. का रे बाबा तू दोन बैल्या का नाही, याची आम्ही एक बैलापेक्षा श्रेष्ठ आहोत. कारण जो तेल काढत होता दोन बैल लावायचे, पैसेवाला होता तो दोन बैल घेत होता, दोन बैल लावून तेल काढे. एक गरीब तेली होता, त्याचा व्यवसाय तेल काढायचा, एक बैल घेत होता, दोन बैल घ्यायची ताकद नाही. तर त्याच्या कानात काही लोकांनी, उच्चवर्गीयांनी, जे तुमच्या जाती जातीत भांडणं लावायचे असतात, धर्मात भांडणं, ते त्याचे कान फुकत होते. अरे दोन बैले आहे ना यार, तुझ्याकडे दोन बैल आहे, तू दोन बैल्या तेली, तू श्रेष्ठ आहे, तुझ्यापेक्षा हा नीच आहे, कनिष्ठ आहे. त्याची पोरगी मागायची नाही ना आपली पोरगी द्यायची नाही. आलं लक्षात. नागपुरामध्ये 11 सोनार समाजाच्या संघटना, आम्ही एका संघटनेमार्फत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जेव्हा जोडलं, 11 दैवज्ञ सोनार, पांचाळ सोनार, झाडे सोनार, वैष्णव सोनार, माझ्याकडे पुरी लिस्ट आहे त्याची. एक वेळ त्या सगळ्या सोनाराच्या संघटनाची मी मीटिंग लावली होती. या प्रकारे एक समाज असंख्य जातीमध्ये विभागलेला आहे. म्हणून तुमचं आमचं दुखणं या देशात सत्ताधीशाला माहित आहे, हे जाती जातीमध्ये वाटलेले लोक आहेत, हे काही संघर्ष करू शकत नाही, हे तर आपसात लढतात ना. एखाद्याची अनेक संघटना आहेत, त्याची संघटना माई संघटना. या प्रकारे आम्ही जाती जातीमध्ये या देशात भांडत असतो, पण आमच्या अधिकारासाठी आम्ही भांडत नाही. मग भारताच्या संविधानात 45वा कलम बाबासाहेबांनी लिहून ठेवलं, 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद करणे कोण केलं पाहिजे, राज्य सरकारने. सर्व बालकांसाठी त्यांच्या वयाची 6 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यासाठी तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. म्हणजे जन्मापासून 6 वर्षापर्यंत 21 क कलम आहे, वय 6 ते 14, मोफत आणि सक्तीचं शिक्षण. आणि हे जन्मापासून 6 वर्षापर्यंत हे 45वा कलम. मग त्याच्यासाठी काढल्या बालवाड्या. आपल्याला माहित आहे, बालवाड्या काढून गावागावात लहान लहान पोराले शिकवल्या जाते, अंगणवाड्या. आणि मग आपण बालवाडी जायच्या नंतर आपण जातो, या लोकांनी काय केलं, सरकारी शाळा बंद करा. आता येणाऱ्या काळात तुम्हाला शिक्षण भेटणार नाही, लिहून ठेवा. सगळ्या या देशातल्या शाळांचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला देणार आहे, अडाणी नावाचा माणूस आहे. अडाणी माणसाला शिकवायचं काम करणार आहे. हा जो अडाणी आहे हा पूर्ण देशातला कॉन्ट्रॅक्ट. मग तुम्हाला पैसे देऊन शिकायला सरकार म्हणून आमच्याकडे पैसे नाही. या देशात डीएड बीएड झालेले लोक पडलेले आहेत, नवीन पोरं शिकलेले. शाळांमध्ये लाखो शिक्षकांची गरज आहे, परंतु अपॉइंटमेंट करत नाही सरकार, कारण म्हणजे पैसा खर्च करावा लागल. इकडे बायाले फुकटात 1,500 वाटाले पैसे आहे, त्याले भांडे, ह्या भांड्याचे ट्रकच्या ट्रक. तुमच्याकडे गावात भेटले का भांडे? नाही भेटले. अरे 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 अरे, आता मुख्यमंत्री दोघांच्या मागून घेतात. आमच्या नागपुरात जेव्हा आम्ही पाहिलो, ते एका ठिकाणी गजानन नगरातून जात होतो, माझ्या बायको म्हणे काय ऍक्सिडेंट नाही झाला म्हणे, बापा एक घोडका. दुसऱ्या दिवशी गेलो, पुन्हा गर्दी. मग गाडी थांबवली. मी त्या बायाने विचारलं काय नाही, की म्हणे सरकारकडून आम्हाला भांडे भेटून. ह्या पेट्याच्या पेट्या, एवढी पेटी होती, टिनाची पेटी, त्याच्या स्टीलचे भांडे. मग पुण्यातून एक हिंगण्या गाव आहे नागपूरच्या जवळ, माझे स्टुडंट जर पुण्याला राहते, ते म्हणे सर माझ्या आई बाबांनी सांगितलं रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत भांडे वाटले. रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत भांडे वाटले. जगात कोणी भांडे वाटत नाही, जगात कोणी नोटा वाटत नाही, इलेक्शनात जगात कोणी दारू नाही वाटत, कोंबड्या बकऱ्याच्या पार्ट्या नाही देत. या प्रकारे तुम्हाला लाचार ठेवून तुमचे मत विकत घेणं आणि तुम्हाला लातेखाली 5 वर्ष उचलणं हे चालू आहे. तर माय बापू ज्ञानी बना आणि याचा विचार येणाऱ्या पिढ्या कशा वाचवायच्या याचा तुम्हा आम्हाला करायचा आहे. हे काम कुठल्याही एका जातीचं नाही, या देशातल्या सगळ्या बहुजन समाजाचं, जरी शोषित समाजाचं काम आहे. याच्यामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12-13 फरवरी 1938 जे मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समोर भाषण दिलं होतं, त्याचं बाबासाहेब म्हणतात
साम्राज्यवादाच्या विरोधात जर लढायचं असेल, सगळ्या सामाजिक संघटनांचा सामायिक मंच पाहिजे, जाती जातींमध्ये संवाद पाहिजे. आहे का? नाही. एकदा दुसऱ्या जातीच्या विरोधात ज्या देशात उभी असेल त्या देशात आम्ही कोणताच संघर्ष करत नाही, म्हणून तुम्ही आम्ही गुलाम आहोत. आलं लक्षात? या देशात बुद्धाच्या मैत्री भावनेनं हा सगळा समाज जोडण्याचं काम ज्या दिवशी भारतामध्ये होईल आणि आमचे हक्क आणि अधिकारासाठी ज्या दिवशी आम्ही युद्ध स्तरावरती संघर्षाला सुरुवात करू, त्या आम्हाला आता शिक्षण पाहिजे, आम्हाला आता आरोग्याची सुविधा पाहिजे. आज आता नागपूरला लता मंगेशकर कॉलेज आहे आणि तुमच्या अमरावती जिल्ह्याचे अचलपूर उभे होते ना, बच्चू कडूचं नाव ऐकलं असेल, ऐकलं? प्रहारवाले बच्चू कडू. त्या दवाखान्यात माझ्या भावाच्या सुनेचं ऑपरेशन होतं. मी गेलो, मग मी विचारत राहतो लोकांनी, अरे बाबा कुठून आला, काय करते? अरे साहेब म्हणे आम्ही अमरावतीतून आलो. म्हणजे बच्चू कडू आम्हाला पत्र देते म्हणे, मग आम्ही नागपुरात येतो म्हणे. तू त्या बच्चू कडूला सांग म्हणलं, हे नागपुरातल्या सारखा दवाखाना त्या अमरावतीत काऊन नाही? 150 किलोमीटर पर्यंत ते माणसं येईल, त्याचे नाते कुठं राहतील, कुठं खातील, काय करतील? ही व्यवस्था स्वातंत्र्याचे एवढे वर्ष झाल्याच्या नंतर या देशात तुम्हाला आरोग्याच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही, नोकरीच्या सुविधा नाही. आमचे पोरं विदर्भातले कुठे जाते माहिती आहे? पुण्यात. सगळे विदर्भातले पोरं तिकडे, माहिती पोरगा तिकडे गेला इंटरव्ह्यू साठी. आमचे पोरं वाढ तिकडे. इथे व्यवस्था काय का नाही केली तुम्ही जिल्ह्यात व्यवस्था? तर यासाठी या आमदार खासदारांचे कान पकडण्याची क्षमता तुमच्यात आली पाहिजे. पण तुम्ही मत विकता, तुम्हाला दोष नाही, काही चांगली असते, सगळेच नाही विकत, पण जे लोक विकतात त्यांना मन नाही, तर तो म्हणते यायचे तर मत मी विकत घेतलेले, हे काय बोलणार आहे माझ्यासमोर, म्हणून तुम्ही बोलत नाही. तुम्ही जर त्यांचे मिळणे असाल तर तुम्ही बोलणार नाही ना. आणि बाबा आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला त्याला भेटा, तुम्ही भेटा का नाही?